नमस्कार कुंभ राशीच्या प्रिय मंडळींनो, 19 जुलैचा दिवस तुमच्यासाठी साधा नाही. आज ग्रहाची अशी एक अद्भुत स्थिती तयार होत आहे जी तुमच्या आयुष्यातील अनेक गोष्टी बदलण्याची ताकद ठेवते. विशेष म्हणजे ज्यांनी तुमचे पाय खेचण्याचा प्रयत्न केला, तुमच्या प्रगतीवर मस्कर केला, तुमच्या विरोधात बोलले, तेच लोक आता तुमच्या समोर नतमस्तक होण्याची वेळ येणार आहे. कुंभ राशीच्या मंडळींनो, तुम्ही खूप काही सहन केलं आहे. अनेक वेळा तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला गेला, तुमच्या विश्वासाला तडा देण्यात आला. तुम्ही मेहनत केली पण श्रेय दुसऱ्यांनी घेतलं. तुम्ही लोकांना मदत केली पण गरज पडल्यावर तुम्हाला एकटं लोकांनी सोडलं. पण 19 जुलैला ही परिस्थिती हळूहळू बदलू लागणार आहे. आजचा दिवस तुम्हाला एक मोठा संकेत देत आहे. आता तुमचा काळ सुरू होत आहे, त्यासाठी तुम्ही सर्व सकारात्मक राहा. ज्या व्यक्तीने तुमच्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवल्या, जी व्यक्ती तुमच्या यशाला अडथळा ठरत होती, त्या व्यक्तीचे खरे रूप आता जगासमोर येऊ शकते. त्यासाठी तुम्ही निश्चित राहा. कुंभ राशीच्या मंडळींनो, शनिदेवाच्या कृपेने तुमच्या आयुष्यात न्याय मिळण्याची वेळ जवळ आली आहे. तुमच्या अन्याय करणाऱ्यांना त्यांच्या कर्माचे फळ मिळण्यास सुरुवात होईल. कुंभ राशीच्या काही लोकांना अचानक चांगली बातमी मिळेल. नोकरी, व्यवसाय, पैसा किंवा एखाद्या महत्त्वाच्या कामात तुम्हाला अपेक्षितपेक्षा मोठे यश मिळण्याची चिन्ह दिसेल. आजपासून तुमच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू होणार आहे. तुमचा आत्मविश्वास वाढेल, तुमचे अडकलेले काम मार्गी लागतील किंवा तुमचे विरोधक स्वतःचे मागे हटून लागतील. मंडळी, लक्षात ठेवा, ज्यांनी तुमचं नुकसान करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यापेक्षा तुमचं नशीब जास्त ताकदवान आहे. 19 जुलै हा दिवस तुमच्यासाठी एक संदेश घेऊन आला आहे. तुमचा संघर्ष संपत आणि विजयाची सुरुवात होत आहे. जर तुम्ही स्वामी समर्थावर विश्वास ठेवत असाल आणि तुमच्या जीवनात सकारात्मक बदल वाट पाहत असाल तर आता कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मी पुढे सांगणार आहे त्या एका व्यक्तीबद्दल जी तुमच्या आयुष्यात पुन्हा येऊ शकते आणि जिच्यामुळे तुमच्या नशिबाचे दार उघडू शकते. कुंभ राशीच्या प्रिय मंडळींनो, 19 जुलैनंतर तुमच्या जीवनात एक मोठा बदल घडण्याचे चिन्ह दिसत आहे. विशेष म्हणजे ते लोक तुमच्या प्रगतीला अडथळा बनले होते, ते आता स्वतःच्या अडचणीत पडून सापडू शकतात. तुमच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती जी तुमच्या यशामुळे अतून अस्तव्यस्त झाली होती. तुम्ही पुढे जाऊ नये, तुमचं नाव येऊ नये यासाठी त्या व्यक्तीने अनेक प्रयत्न केले. काहींना तुमच्याबद्दल चुकीच्या गोष्टी पसरवल्या तर काहींनी तुमच्या विश्वासाला तडा दिला. पण आता ग्रहाची स्थिती बदलत आहे. कर्माचं चक्र फिरायला सुरुवात झाली आहे. ज्यांनी तुमचे पाय खेचले तेच लोक आता तुमची मदत मागू शकतात. कारण ज्यांना आता समजेल की तुमच्याशी वाईट करून त्यांनी तुमचं स्वतःचं नुकसान केले. कुंभ राशीच्या अनेक मंडळींसाठी हा काळ न्यायाचा आणि तुमच्या मेहनतीची दखल घेतली जाईल. जे लोक तुम्हाला कमी लेखत होते ते आता तुमच्या यशाचे कौतुक करतील. काही लोकांना एखादा जुना वाद मिटवताना दिसेल. एखादी व्यक्ती स्वतःहून तुमच्याशी संपर्क साधू शकते. तुम्हाला माफी मागण्याची शक्यता आहे. मंडळी, लक्षात ठेवा, शांत राहणारा माणूस कुमकुमत नसतो, त्याच्या संयमाची ताकद खूप मोठी असते. तुम्ही इतके दिवस शांत राहिला, मेहनत करत राहिला आणि कोणाचं वाईट न करता पुढे जात राहिला, म्हणूनच आता काळ तुमच्या बाजूने उभा राहणार आहे. 19 जुलैला तुमच्या जीवनात एक नवीन ऊर्जा निर्माण होईल. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही पुन्हा जोमाने कामाला लागाल. एक मोठी गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं यश हेच तुमच्या शत्रूचं सर्वात मोठं उत्तर ठरणार आहे. म्हणून कोणावर राग ठेवू नका, फक्त स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा, कारण पुढील काही दिवसांसाठी तुमच्यासाठी आश्चर्यचकित बदल घेऊन येऊ शकतात. जर तुम्हाला वाटत असेल आता तुमची वेळ बदलणार आहे तर आत्ताच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. मंडळी, चला तर मग आता कुंभ राशीच्या प्रिय मंडळींनो, आता आपण मोठ्या धनयोग नशिबाचा चमत्कार 19 जुलैनंतर तुमच्या आयुष्यात आर्थिकदृष्ट्या काही मदतीचे बदल होण्याची शक्यता दिसत आहे. हे इतके दिवस ज्या गोष्टीबद्दल तुम्ही मेहनत घेत होता, ज्याचे फळ आता हळूहळू मिळायला सुरुवात होईल.
तुमच्यापैकी अनेक जणांना अचानक धनलाभाचा योग दिसत आहे. एखादे अडकलेले पैसे परत मिळू शकतात. जुने व्यवहार पूर्ण होऊ शकतात. काही लोकांना नवीन नोकरी, वाढती किंवा व्यवसायात मोठी संधी मिळण्याचे संकेत आहेत. विशेष म्हणजे तुमच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती असते जी तुमच्या प्रगतीचा मार्ग खुला करेल. ही व्यक्ती तुम्हाला एखादी चांगली संधी, नवीन काम किंवा महत्त्वाची माहिती देऊ शकते. मंडळी, अनेक वेळा आपण मेहनत करतो पण यश मिळत नाही तेव्हा वाटतं नशीब आपल्यासोबत नाही. हो मंडळी, आपल्याला तेव्हा वाटतं नशीब आपल्यासोबत नाही, पण खरं म्हणजे या गोष्टीचा एक योग्य वेळ असतो आणि कुंभ राशीसाठी ती वेळ आता जवळ येत आहे. तुमच्या राशीवर शनिदेवाची कृपा असल्यामुळे तुम्हाला मेहनतीचे योग्य फळ मिळण्याची शक्यता वाढत आहे. जे लोक तुमच्यावर हसत होते ते आता तुमच्या यशाचे उदाहरण देऊ शकतात. 19 जुलैनंतर एखादी आनंदाची बातमी तुमच्या कानावर पडू शकते. हो मंडळी, एखादी आनंदाची बातमी तुमच्या कानावर पडू शकते. एखादा फोन, एखादा संदेश किंवा अचानक मिळालेली संधी तुमचं आयुष्य बदलण्याची ताकद ठेवते. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, पैसा, यश मिळेल पण अहंकाराला मनात जागा देऊ नका. कारण कुंभ राशीचे लोक जितके मोठे होतात तितके नम्र राहतात तर त्यांनी आणखीन मोठे यश मिळते. तुमच्या जीवनात आता एक नवीन दार उघडत आहे. जे काम खूप दिवसापासून अडकले होते त्याला गती मिळू शकते. काही लोकांना नवीन घर, वाहन किंवा एखादी मौल्यवान वस्तू घेण्याचा योगही दिसत आहे. मंडळी, तुमच्या नशिबाचे चक्र आता फिरायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे नकारात्मक विचार सोडा आणि नवीन संधीचे स्वागत करा. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे सुद्धा चांगले दिवस येणार सुरू होणार तर आत्ताच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज की जय असं लिहिला अजिबात विसरू नका. कारण पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत कोणती ती व्यक्ती जे अचानक तुमच्या आयुष्यात परत येऊ शकते आणि तुमच्या नशिबाला नवीन दिशा देऊ शकते. ती एक व्यक्ती पुन्हा तुमच्या आयुष्यात येणार. कुंभ राशीच्या प्रिय जातकांनो, मंडळींनो, 19 जुलैनंतर तुमच्या आयुष्यात एक अशी घटना घडू शकते जी तुम्ही कधीही अपेक्षा केली नसेल. तीच एक व्यक्ती ज्याने एक काळी तुमची साथ सोडली, तुमच्यापासून दूर गेली किंवा तुमची किंमत केली नाही, ती व्यक्ती अचानक पुन्हा तुमच्या आयुष्यात येऊ शकते. कदाचित त्या व्यक्तीला आता तुमची आठवण येत असेल, कदाचित त्याला किंवा तिला आता तुमची किंमत समजू लागली असेल. मंडळी, काही नाती वेळेमुळे दूर जातात पण त्याचं महत्त्व कधी कमी होत नाही. कुंभ राशीच्या अनेक लोकांसाठी हा काळ नातेसंबंधामध्ये मोठा बदल घेऊन येत आहे. एखादा जुना मित्र, जुना सहकारी किंवा एखादा खास व्यक्ती अचानक तुमच्याशी संपर्क साधू शकतो. त्यापैकी काही लोकांना एखादा फोन, संदेश किंवा भेटीचा प्रस्ताव येऊ शकतो. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रत्येक परत येणारी व्यक्ती तुमच्यासाठी चांगलीच असेल असं नाही. म्हणून कोणत्यावर लगेच विश्वास ठेवू नका. आधी त्या व्यक्तीच्या मनातील भावना आणि उद्देश समजून घ्या. कारण काही लोक तुमच्या यशामुळे पुन्हा तुमच्या जवळ येण्याचा प्रयत्न करू शकतात. जेव्हा तुम्ही संघर्ष करत होता तेव्हा त्यांनी तुमची साथ दिली नव्हती, पण आता तुमचं नशीब बदलताना पाहून त्यांना पुन्हा तुमच्या आयुष्यात यायचं असेल. मंडळी, आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जे लोक तुमच्या वाईट काळात तुमच्या सोबत उभे राहिले त्यांना तुमच्या चांगल्या काळात सर्वात जास्त मान द्या. 19 जुलैनंतर काही लोकांना प्रेमाच्या बाबतीत ही चांगली बातमी मिळू शकते. गैरसमज दूर होऊ शकतात, तुटलेली नाते पुन्हा जुळू शकतात. पण शनिदेव तुम्हाला एक संकेत देत आहे, भावनेमध्ये वाहून जाऊ नका. निर्णय घेताना मनासोबत बुद्धीचाही वापर करा. तुमच्या आयुष्यात आता नवीन लोकही येणार आहे. काही लोक तुमच्या प्रगतीवर मदत करतील तर काही लोक फक्त स्वार्थासाठी जवळ येतील. म्हणून प्रत्येक व्यक्तीचं नीट पारख करा आणि एक गोष्ट नक्की करा, ज्याने तुमचे पाय खेचले तेच आता तुमच्या यशामुळे तुमच्या समोर नतमस्तक होऊ शकतात. मंडळी, जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आयुष्यात आता मोठा बदल होणार आहे तर कमेंटमध्ये नक्की श्री स्वामी समर्थ असं लिहा. कारण पुढील भागात आपण जाणून घेणार आहोत 19 जुलैनंतर कुंभ राशीच्या लोकांसाठी कोणता मोठा चमत्कार घडू शकतो आणि कोणत्या गोष्टीपासून सावध राहायचं आहे.
19 जुलैनंतर घडणार काही चमत्कार, पण या एका गोष्टीपासून सावध राहा मंडळी. कुंभ राशीच्या प्रिय मंडळींनो, जातकांनो, व्यक्तींनो, आता आपण त्या महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत जिथे तुमच्या आयुष्यात एक मोठा बदल घडण्याची शक्यता आहे. 19 जुलैनंतर तुमच्या नशिबाचे चक्र वेगाने फिरायला सुरुवात होणार आहे. इतके दिवस जे काम अडकले होते तेच अचानक गती येऊ शकते. एखादी चांगली बातमी, नवीन संधी किंवा मोठे आर्थिक प्रगती तुमच्या दारात येऊ शकते. पण मंडळी, प्रत्येक चांगल्या काळासोबत एक सावधतेचा इशारा देखील असतो. तुमच्या यशामुळे काही लोकांना मस्कर वाटू शकते. काही लोक तुमच्या जवळ येऊन तुमच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे तुमच्या योजना, तुमची स्वप्ने आणि तुमचे पुढील निर्णय प्रत्येकाला सांगू नका. कुंभ राशीचे लोक मनाने खूप चांगले असतात, पण प्रत्येकजण तुमच्या चांगुलपणाचा योग्य वापर करेल असं नाही. म्हणून या काळात थोडे सावध राहा. एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचं सर्वात मोठं शस्त्र म्हणजे तुमची शांतता आणि संयम. जे लोक तुमच्यावर टीका करत आहेत ते आता तुमचे यश पाहून आश्चर्यचकित होतील. काही लोकांना तुमच्याबद्दल दृष्टिकोन बदलावा लागेल. 19 जुलैनंतर एखादी मोठी इच्छा पूर्ण होण्याचेही संकेत आहे. घर, नोकरी, व्यवसाय किंवा नातेसंबंधामध्ये सकारात्मक बदल दिसू शकतो. पण शनिदेव तुम्हाला एक संदेश देत आहे, अहंकारापासून दूर राहा आणि देवावर विश्वास ठेवा. कारण तुमच्या आयुष्यात येणारे हे यश केवळ तुमच्या मेहनतीचं नाही, तर तुमच्या संयमाचं आणि चांगल्या कर्माचं फळ आहे. मंडळी, आजपर्यंत ज्यांनी तुमचे पाय खेचले तेच आता तुमच्या यशासमोर शांत होणार आहे. तुमचा संघर्ष वाया गेला नाही. जर तुम्ही सकारात्मक विचाराने पुढे चालत राहिला तर येणारे दिवस तुमच्या आयुष्यात खूप मोठे बदल घडवू शकतात. कमेंटमध्ये मनापासून श्री स्वामी समर्थ लिहा, कारण पुढील काही शेवटच्या भागात आपण जाणून घेणार आहोत कुंभ राशीच्या लोकांसाठी पुढील काही दिवसात अंतिम संदेश आणि स्वामी समर्थाचा आशीर्वाद कसा आहे. कुंभ राशीच्या प्रिय जातकांनो, व्यक्तींनो, मंडळींनो, आता आपण या राशी भविष्याच्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या भागात आलो आहोत. 19 जुलैनंतर तुमच्या जीवनात जे बदल घडणार आहेत ते फक्त योगायोग नाही. हा काळ तुमच्या मेहनतीचा, तुमच्या संयमाचा आणि तुमच्या चांगल्या कर्मांचा आशीर्वाद घेऊन येत आहे. तुम्ही अनेक संकटाचा सामना केला आहे. लोकांनी तुम्हाला समजून घेतलं नाही. काहींनी तुमच्या पाठीमागे बोलले, काहींनी तुमचा विश्वास तोडला, पण तरीही तुम्ही हार मानली नाही. म्हणूनच आज स्वामी समर्थ तुमच्यासाठी एक संदेश देत आहे. ज्याने संकटात धैर्य सोडला नाही त्यांच्या जीवनात विजय नक्की येतो. मंडळी, आज तुमच्या जीवनात एक नवीन सूर्योदय होत आहे. अंधाराचा काळ संपत आहे आणि आनंदाचे दिवस जवळ येत आहे. ज्यांनी तुमचे पाय खेचले तेच आता तुमच्या प्रगतीकडे पाहून आश्चर्यचकित होतील. काही लोकांना तुमची माफी मागावी लागेल, काहींना तुमचं महत्त्व आता समजून जावं लागेल. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, सूड घेण्याचा विचार करू नका. काळ स्वतःचा प्रत्येकाला त्याच्या कर्माची फळे देतो. तुम्ही तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा. 19 जुलैनंतर तुमच्या जीवनात 3 मोठे बदल दिसू शकतात. पहिला बदल, आत्मविश्वास वाढेल आणि मनातील भीती कमी होईल. दुसरा बदल, आर्थिक स्थिती सुधारेल होण्याचे संकेत मिळेल. तिसरा बदल, तुमच्या आयुष्यातील नकारात्मक लोक हळूहळू दूर होतील. स्वामी समर्थाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत स्वतःवर आणि देवावर विश्वास ठेवायला विसरू नका. जर एखादे काम खूप दिवसापासून अडकले असेल तर प्रार्थना करा आणि सकारात्मक राहा, कारण तुमच्यासाठी चांगल्या संधीचे दरवाजे उघडण्याची वेळ आता जवळ आली आहे. मंडळी, तुमच्या राशीसाठी अंतिम संदेश फक्त इतकाच, तुमचा संघर्ष व्यर्थ गेला नाही. आता तुमच्या विजयाची वेळ सुरू होत आहे. मनात श्रद्धा ठेवा, स्वामी समर्थाचे नामस्मरण करा आणि नकारात्मक विचारापासून दूर राहा. कमेंटमध्ये मनापासून श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या स्वामी भक्ती शक्ती चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कुंभ राशीच्या प्रिय जातकांनो, आजच्या या राशी भविष्याचा अंतिम संदेश फक्त इतकाच आहे. तुम्ही खूप सहन केलं, खूप संघर्ष केला, अनेक वेळा अपमान सहन केला, पण आता काळ बदलत आहे. ज्यांनी तुमचे पाय खेचले तेच आता तुमच्या यशापुढे नतमस्तक होणार आहेत. ज्यांनी तुमच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच आता तुमची किंमत समजणार आहे. पण मंडळी, लक्षात ठेवा, यश मिळाल्यावर कधी अहंकार करू नका, कारण देव ज्या व्यक्तीला
वर घेऊन जातो ते नेहमी नम्र राहतं. स्वामी समर्थाचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी आहे. ज्यावर कितीही चिंता करू नका. तुमचे चांगले दिवस आता सुरू होणार आहे. आजपासून एक संकल्पना करा, मी नकारात्मक लोकांकडे लक्ष देणार नाही. मी माझ्या ध्येयावर लक्ष केंद्रित करणार आणि स्वामी समर्थाचा पूर्ण विश्वास ठेवणार. जर तुम्हाला वाटत असेल की 19 जुलैनंतर तुमच्या जीवनात मोठा बदल होणार असेल तर कमेंटमध्ये मनापासून श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि कमेंटमध्ये तुमची राशी, तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून नक्की हा व्हिडिओ पाहत असेल. मी तुम्हाला प्रत्येक कमेंट तुमची वाचत असते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच रोजच्या राशी भविष्यासाठी आपल्या स्वामी भक्ती शक्तीला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन खास राशी भविष्यासह. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ मंडळी, अशाच नवनवीन राशी भविष्याची अचूक माहिती पाहण्यासाठी आपल्या स्वामी भक्ती शक्तीला जोडून राहायचं आहे. मंडळी, मी काजल तुमचं सहर्ष स्वागत करत आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं. चला तर मंडळी, तुम्हाला कमेंटमध्ये जर माझ्याशी बोलायचं असेल तर नक्की कमेंटमध्ये तुम्ही बोलू शकता आणि तुमचं मन तिथं व्यक्त करू शकता. चला तर सर्वांना बाय. स्वस्त खा, मस्त राहा. श्री स्वामी समर्थ मंडळी.